मोठा वाटा या 10 नंबरच्या खेळाडूचा आणि सामना झाल्यानंतर कोणीही जाऊ नये या ठिकाणी बक्षीस द्वितीय तृतीय 17 नंबर बंदूस पहिली रेल्वे कुर्सी संघाकडून कुर्सी घेऊन सगळ्यांना विनंती आहे कृपया पुढच्यांनी खाली बसून घ्या सगळ्यांना सामना पाहू द्या फाइनल मैच है माई ये दहा नंबरचा खेळाडू पाणी बॉटल आणलं रे खूप चांगला रायडर प्रत्येक मॅच मध्ये 3-4 बोनस मिळवलेला आहे आणि आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचण्यामध्ये खूप मोठा वाटा या 10 नंबरच्या खेळाडूचा आणि सुंदर डिफेन्स आणि पहिला गुण या सामन्याचा खेळाडूच्या बाजूने सर्वांनी टाळ्या वाजवून ह्या खेळाचं आनंद लुटायचंच आहे पण सोबतच त्या दोन्ही टीमचं प्रोत्साहन मनोबल वाढवायचं आहे युनिटीचा 17 नंबरचा मारुती राठोड खूप चांगला रायडर हा सुद्धा 17 नंबरचा परभणी संघाकडून 7 नंबरचा खेळाडू खेडुळा संघाकडून मागच्या सामन्यात सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती खेडुळ्याचा अतुल जाधव 7 नंबरचा खेळाडू खेडुळ्याच्या मैदानामध्ये एका हाताने पकड केलेली आहे खूप चांगली पकड खेडुळ्याचा 11 नंबरचा खेळाडू रमेश गायकवाड युनिटीच्या मैदानात सत्रह नंबर युनिटीचा ऋषिकेश कदम आता महाराष्ट्राकडून अंडर 17 खेळायला आहे आपल्या संघासाठी परभणी संघाकडून पुढच्या चढाईसाठी घेतला बोनस बोनस घेण्यात हा खूप कुशल आहे खूप चांगली खेडुळ्याचा अतुल जाधव
गेल्या वर्षी महाराष्ट्राकडून उजवा गोलरक्षक म्हणून खेळला आहे. खूप चांगला कॉर्नर. युनिटी 2 गुण. खेळाडू राहुल चव्हाण अंडर 14 मध्ये नॅशनल खेळला आहे. किशोरगड नॅशनल खेळला आहे. आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करत आहे. विरुद्ध खेडूळा. उत्कृष्ट आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे खेडूळ्यांनी. सुंदर रीतीनं एवढा उशीर झाला तरी टीमचा उत्साह कमी नाही. आमच्या बिलोलीतल्या रसिकांचा उत्साह कमी नाही. पुन्हा एकदा 17 नंबर हो म्हणजे इथं आलं. सतराची कॅच केली नाही अजूनही. 2 पॉईंट मारुती राठोड आपल्या संघासाठी 2 गुणांची कमाई केलेली आहे. 2 गुण परभणी. पुन्हा एकदा खेडूळ्याची एंट्री. उत्कृष्ट नियोजन, चलाखी, स्टाईल ही कबड्डीमध्ये अत्यंत महत्वाची असते. 10 नंबरचा खेळाडू परभणीचा एंट्री. चढाई खेडूळ्याला. आघाडी खेडूळ्यांनी घेतलेलीच आहे. बघूयात परभणीवाले किती पॉइंट कमावतात ते. सुंदर अशा पद्धतीची एंट्री, पण काहीही न करता त्याला जाऊ दिलेला आहे. पुन्हा एकदा 11 नंबरची एंट्री. कोणत्याही खेळामध्ये आक्रमकता ही अत्यंत महत्वाची असते. जो संघ आक्रमकता राबवतो आणि हवी होतो पुढच्या संघावरती, तिथे समोरचा संघ घाबरतो. आणि याच पद्धतीनं इथे आज सामने सर्वच तसे झालेले आहेत. पुन्हा एकदा 3ची एंट्री परभणीची. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या या प्रचंड बिलोलीचं सुंदर असं आयोजन. या ठिकाणी सर्व सामने चुरशीचे झालेले आहेत. लढती सर्वात चांगली झालेली आहे. दोन्हीकडेही 17 आहेत और खतरा आहे. युनिटीचा 10 नंबरचा खेळाडू सारंग हा किशोर गटासाठी महाराष्ट्राचा कॅप्टन राहिलेला आहे.
बघू आपल्या संघासाठी काय करतो. त्या वाटे धरलेला आहे त्याला. खूप छान सुंदर अशा पद्धतीची पकड. 10 वाल्याला मला बघितलं की अजूनही 10 वाल्याला वापस जाऊ दिलेलं नाहीये केडोळ्याने. सुंदर अशा पद्धतीचं नियोजन दोन्ही संघाचं आहे. कारण बराचसा गेम आपल्या प्रॅक्टिसचाच असतो. आपण कशी प्रॅक्टिस करतो, किती वेळेवर येतो त्याबद्दल वेळ. इंटरव्हल या ठिकाणी झालेली आहे. ग्राउंड चेंज 17ची एंट्री या ठिकाणी. सर्व सकाळचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गुण पुन्हा यांनाच मिळालेला आहे. सडोळ्यानेच एक गुण कमावलेला आहे. आयोजकाकडून एक सूचना आहे. या ठिकाणी शेवटचा अंतिम सामना चालू आहे. अंतिम सामना संपल्यानंतर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण या ठिकाणी कोणीही जाऊ नये. या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे आणि जे काही खेळाडू बाहेरून आले आहेत त्यांना ग्राउंडमध्ये बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना सूचना आहे आणि विनंती आहे शेवटचा सामना झाल्यानंतर कोणीही जाऊ नये. या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय फोर्थ आणि जे काही सेकंड आहेत ते सर्व परीक्षेसाठी देणार आहेत. सर ओ सर नंबर तुमचा कुठे नंबर ठरवला माझ्याकडून शूटिंग साठी बोलायचं होतं तुम्हाला. विश्व हिंदू परिषद कबड्डी प्रतियोगिता कलापाशी टाईप करा. सूर्यवंशी चषक 2025 पिलोली यांच्या संयुक्त विधानाने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या कबड्डी स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 31,000 रुपये. कलापाशी गंगारामजी पुरुषोत्तम खिचरवाड यांच्या वतीनं. द्वितीय पारितोषिक आहे 21,000 गुरुजी फाउंडेशन सिंगी तालुका उमरी कवळे गुरुजी यांच्या वतीनं. तृतीय पारितोषिक आहे 11,000 कैलासवासी सुरेश महाजन शिगाड यांच्या वतीनं. चतुर्थ पारितोषिक आहे 5,100 रुपये श्री सचिन रामराव लिंबोरे यांच्या वतीनं. उत्कृष्ट रायडर आहे 2100 रुपये ॲडव्होकेट नागेशजी गवार सर यांच्या वतीनं. उत्कृष्ट डिफेंडर आहे 2100 रुपये कैलासवासी नागाबाई पिराजी तुमोड यांच्या वतीनं. उत्कृष्ट ऑलराऊंडर 2100 रुपये कैलासवासी सायना यांच्या वतीनं आहे. या सर्व पारितोषिक दात्यांना मी कुठं राहतो घरी, मी नांदेडला राहतो. दादा सांगतो दादा वेळच भेटणार आहे. आलेले सर्व डेट पुढच्या महिन्याची काढू आम्हाला 25 या ठिकाणी. हडोळतीचे या ठिकाणी स्टेजवर यायचं आपल्या हस्ते या ठिकाणी पारितोषिकचं वितरण होणे. सर्व शेवटचा हा अंतिम सामना या ठिकाणी रंगत आहे. अति उत्साहात या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सुद्धा थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी हा सामना पाहत आहेत. सुंदर असं चढाई खेळडा संघाचा 1 नंबरचा खेळाडू परभणी संघावर करत आहे. दोन्ही संघ एकाच जिल्ह्यातले आहेत. टच बंद केले काही
सर कडवगळा विश्व हिंदी परिषद भजन दल कबड्डी प्रतियोगिता सूर्यवंशी चषक उफाना लागणार आहे तर या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे व भजन दलचे सर्व स्वयंसेवक गजानन पांचाळ सर्व विश्व हिंदू परिषद भजन दलचे सर्व स्वयंसेवकांना सुद्धा एक सूचना आहे किंवा शेवटचा सामना घेऊन आपण या ठिकाणी सर्व खेळाडूंना मैदानामध्ये बसवायचं आहे आणि आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कारण तुमच्या अथक या परिश्रमानं मेहनतीनं या ठिकाणी ग्राउंड झालेले आहे आणि हे सामने सुद्धा या ठिकाणी आपल्या बिल्ली तालुक्यातील खेळाडूप्रेमींना या ठिकाणी बघण्यास संधी मिळालेली आहे. खरंच असं आयोजन आपण दरवर्षी करावं अशी या ठिकाणी प्रेक्षकांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मागणी आहे. भारी त्या संघानं एकच एक गुण आपल्या संघासाठी मिळून दिलेला आहे. अडवडी संघाचा 7 नंबरचा खेळाडू परभणी संघात चढाई करत आहे. परभणी संघाचा 10 नंबरचा खेळाडू अडवडी संघावर अडवडी संघाचे 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत. रायडर आउट. फर्स्ट टाइम आउट. भारत माता की जय. जोश आहे पुस्तकामध्ये जोश आहे. 17 नंबर दर्शक खेळाडू सगळ्या संघात चढाई करत आहे. पाहूया कडवळ संघ सेफ रायडिंग खेळाडू संघाचा 11 नंबरचा खेळाडू चढाई करत आहे. पाहूया परभणी संघ त्याची पकड करतो का नाही. सुंदर असं किक मारून आपल्या संघासाठी 2 गोल मिळून दिले आहेत. खूप सुंदर असं रायडिंग खेळाडू संघाची. पुन्हा एकदा परभणी संघाचा 6 नंबरचा खेळाडू खेळाडू संघाला 17 पॉईंट 7 पॉईंट युनिटी परभणी. आता 17 पॉईंट खेळडा 7 पॉईंट 8 पॉईंट परभणी. छोटा चेतन आहे रे. खेळाडूची आपल्या संघासाठी दिलेली आहे. संघाला चढाई करत आहे. सर 17 पॉईंट 9 पॉईंट युनिटी परभणी. सर फक्त सुरू करायची वेळ. खेळाडू इसाक हारू यांच्यावर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
एक पासून चालू करायचं. 6 नंबरचा खेळाडू त्यांना इसाक हाडवरे यांच्याकडून 500 रुपयाचं पाकिट तेवढं संघाचा 11 नंबरचा खेळाडू संघात चढाई करत आहे. त्यांना कन्फ्युज आहे. 17 नंबरचा खेळाडू सुंदर चढाई. नंबर दिलता की रे भाई, उचलायचं होतं की. तुम्ही सरच मला काढली. 9 पॉइंट युनिटी परभणी, 18 पॉइंट खेडवा. 9 ची बढत या ठिकाणी तेवढ्या संघाची आहे. सुंदर असे या ठिकाणी 11 नंबरच्या खेळाडूने परभणी संघात चढाई केली आहे. बसा बसा, शेवटचा सामना बसा. सुंदर असं चढाई 10 नंबर बोनस. परभणी संघाचा 10 नंबरचा खेळाडू या ठिकाणी बोनस घेतलेला आहे. पुन्हा एकदा खेळडा संघाचा 11 नंबरचा खेळाडू परभणी संघावर चढाई करत आहे. फक्त शेवटचे मध्ये बोनस घाला. प्रयत्न असफल. 11 नंबरचा खेळाडू परभणी संघावर चढाई करत आहे. सध्या खेळाडू संघाचे बनत असल्या कारण या ठिकाणी सध्या संघ टाइमपास करत आहे. पुन्हा एकदा 10 नंबर खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न. आयोजन समितीच्या वतीने रिस्क घेतला. रिस्क कोण घ्या. 10 नंबरच्या परभणीच्या खेळाडूने आपल्या संघासाठी घेऊन दिलेले आहे. घेतले असते मध्ये 1 मिनिट, पण कशाला थोडक्यासाठी. व खेळाडूप्रेमींना विनंती आहे, हा शेवटचा सामना झाल्यानंतर या ठिकाणी बक्षीस होणार आहे. सर्वजण इथून न जाता या ठिकाणी बक्षीस वितरण पाहायचं आहे. आणि जे काही सर्व खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत, सहभाग घेतले आहेत, त्यांना या ठिकाणी थांबायचं आहे. या ठिकाणी सहभाग नंबर दिसला आहे. ज्यांना कोणाला भेटत नसेल त्यांनी या ठिकाणी घेऊन जायचं आहे. सगळेच म्हणा. या ठिकाणी 8, 7, 6